या क्षेत्रामध्ये आता तुम्ही ऑलरेडी काम करताय सर, बरोबर आहे. ओके. हा जो तुमचा अनुभव बघता, ओके, तुमचं नेमकं विजन काय आहे सर आणि मिशन काय आहे? कारण की खूप वर्षांपासून तुम्ही काम करता या बरोबर आहे, क्षेत्रामध्ये. बरोबर आहे. तर तुमचं नेमकं विजन आणि मिशन काय आहे सर? खूप चांगला प्रश्न आहे. खरं सांगायचं तर आज रोजी माझे जे क्लायंट्स आहेत, अगदी IT इंजिनियर सुद्धा आहेत, मुंबई मंत्रालयामधले सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी आहेत, उद्योजक, उद्योगपती आहेत. तुम्हाला माहीत असेल नाशिकचं जे निमा आहे, नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, त्याच्या सिन्नर शाखेनं माझं व्याख्यान पण आयोजित केलं होतं, चला अर्थसाक्षर होऊयात म्हणून. तर मोठमोठे उद्योजक, उद्योगपती सुद्धा माझं मार्गदर्शन घेतात, NRI लोक पण मार्गदर्शन घेतात. आता मी फार स्पष्ट बोलतो, म्हणजे श्रीमंत लोकांनी अधिक श्रीमंत झालं पाहिजे हे पण माझं मत आहे. का होऊ नये? पैशासाठी आपण काम करण्यापेक्षा आपल्यासाठी पैशाने काम करायला पाहिजे. त्या पद्धतीनं जे रिच लोक आहेत त्यांना ती विजनच आहे. पण माझं मत असं आहे की संपूर्ण जगाचा पोशिंदा जो आहे तो शेतकरी वर्ग आहे आणि तो सध्या प्रचंड हाल अपेष्टेचं जीवन जगतोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मी त्या कुटुंबातून आलेलं आहे. माझे वडील तसं म्हटलं तर शिक्षक होते, परंतु त्या कालावधीचं शिक्षकांना पगार खूप कमी होते. मराठीमध्ये एक म्हण होती त्या काळात, मिळत नसेल भीक तर मास्तर की शिक. आणि 3 मोठ्या बहिणी मराठा समाजामध्ये आणि त्यांचं सगळ्यांचं लग्न वगैरे करणं, आयुष्यभर वडील कर्जात होते. तर ही शेतकऱ्याची मुलं किंवा शेतकरी आजही खूप हाल अपेष्टा सहन करतो आहे. दॅट इज वाय मला असं वाटतं की माझ्या अवतीभोवती कोणते लोक आहेत तर ते शेतकरी लोक आहेत किंवा बहुजन समाजाचे लोक आहेत. आपण काय म्हणजे जात वगैरे हा धर्म या गोष्टी कधीच पाळत नाही आहे, पण प्रत्येकानं आपला जो परीघ आहे त्या परिघामध्ये आसपासचे मित्र असतील, परिवार असेल, नातेवाईक असेल, हे जे लोक आहे ना त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे. आणि मग त्यांना जर जीवन जगण्याचा एक दिशा मिळाली, त्यांच्या जीवनात जर पैसा निर्माण झाला, संपत्ती निर्माण झाली, तर ते काम आहे ना, मला असं वाटतं की ती पुण्याचं काम आहे. आणि म्हणून माझं विजन मिशन जे आहे ते हेच आहे की सामान्य लोक श्रीमंत झाले पाहिजे, शेतकरी लोक श्रीमंत झाले पाहिजे, ते या क्षेत्रामध्ये आले पाहिजे, त्यांनी गुंतवणुकी केल्या पाहिजे. त्याकरता खरं सांगायचं तर मोठ्या लोकांवर फोकस आपला असतोच किंवा ते स्वतःहून आपल्याकडे येतात, पण या सामान्य लोकांनी गुंतवणुकी जर सुरू केल्या तर माझ्यासाठी तो खूप आत्मिक समाधान आणि आनंद मला मिळतो. त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहतो.